नमस्कार, मी सुवर्णा जोशी. नमस्कार, मी रेणुका. आम्ही दोघेही या वृत्तमालिकेमध्ये आपलं स्वागत करतो. खरं तर सुरुवातीला आपण बोलणार आहोत शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधर मतदारसंघामध्ये जे काही चित्र महाराष्ट्रात बघायला मिळतं आहे त्याविषयी. पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय झालेला आहे. लाड यांना 1,22,000 मतं पडलेली आहेत, तर भाजपच्या संग्राम देशमुखांना 73,000 मतं मिळालेली आहेत. लाड यांचा तब्बल 49,000 मतांनी विजय झालेला आहे. सतीश चव्हाण यांचा एकीकडे विजय झालेला आहे. मराठवाड्यात पंकज आणि दानवेंना हा धक्का मानला जातोय. एकीकडे काही वेळापूर्वी अरुण लाड यांनी काय प्रतिक्रिया दिली होती तीही देखील आपण ऐकणार आहोत. तिकडे नागपुरात काय चित्र होतं तर संदीप जोशी यांचा पराभव पक्का मानला जातोय, कारण तिथून अभिजित वंजारी यांना देखील सध्या मोठी आघाडी मिळाल्याचं चित्र स्पष्ट होतंय. काही वेळातच याची अधिकृत माहिती येईल. सध्या आपण बघणार आहोत अरुण लाड यांनी दिलेली प्रतिक्रिया. याच्यात आणखी एक चंद्रकांत दादाचा वाटा मोठा असं म्हणूया आपण. का मागच्या 2-3 दिवसाच्या पाठीमागे दादाने अशी मुलाखत केली की मी 2 वेळा निवडून आलो, पण माझं राहिलेलं काम दादानं काही कामच केलं नाही. राहिलेलं काम देशमुख काय कामच नव्हतं. त्यामुळं लोकांना, मुलांना वाटलं, युवकांना वाटलं, पदवीधरांना वाटलं आता दादाच्या हातनं काय, दादाच्या पक्षातनं काय होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा दिली आणि आम्हाला पुढं वाटचाल गती दिली आणि त्यांनी आमचा विश्वास ठेवला, पदवीधरांनी विश्वास ठेवला का त्यांचं कुणीच काही काम केलं नाही. दादा इतके मोठे म्हणजे पक्षाचे नेते होते, 2 नंबर मंत्रिपद होतं आणि त्यांनी साधा म्हणजे पदवीधर हा शब्दसुद्धा कधी विधान परिषदेत किंवा सत्तेत काढला नाही. आणि त्यामुळं युवकांचा ते म्हणजे पदवीधरांचा अपेक्षा बघ झाला आणि त्यांना आता बदलायचं होतं. अरुण लाड यांची प्रतिक्रिया आपण सुवर्ण ऐकली आणि त्या यापुढे जाऊयात औरंगाबादमध्ये, कारण तिथे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांचा विजय झालाय. त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा त्यांनी पराभव केला. सतीश चव्हाण यांना 1,18,638 मतं मिळाली, तर शिरीष बोराळकर यांना 58,743 मतं मिळाली. बोराळकरांचा 57,895 मतांनी तिथे पराभव झालाय. 15,000ची होती ना, आताची लीड 57,000ची. विक्रमी मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या लीडनी पदवीधरचा आमदार निवडून आलं. जे काय आपण मतदारांना आश्वासन दिले, जाहीरनामे दिले आणि महाविकास आघाडी जो काय अजेंडा आहे तो राबवणे हेच माझं उद्दिष्ट आता. पूर्ण हा विजयच महाविकास आघाडीचा आहे, हातभाराचा विषयच नाही. विजयच त्यांचा महाविकास आघाडीचा आहे. पुणे औरंगाबाद नंतर नागपूरकडे वळूया. नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अभिजित वंजारींनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. वंजारींना आतापर्यंत 55,947 मतं मिळालेली आहेत, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 41,540 मतं पडली आहेत. पण 60,747चा निर्णायक आकडा अजून कोणत्याच उमेदवाराला मिळालेला नाही. त्यामुळे आता मतमोजणीचा दुसरा भाग सुरू आहे. पण महत्त्वाचं म्हणजे गेल्या 50 वर्षात नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपचा कधीही पराभव झालेला नाही. पण यंदा मात्र भाजपचा पराभव निश्चित मानला जातोय किंवा भाजपला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे असं चिन्ह आहे. नागपूरमधली स्थिती आपण बघितली. आता जाऊयात अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची तब्बल 24 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक सध्या आघाडीवर आहेत आणि महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं कळत आहे. अमरावतीत 17व्या एलिमिनेशन राऊंड अखेर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना 6,325 मतं मिळाली. मवियाच्या श्रीकांत देशपांडे यांना 5,302 मतं मिळाली, तर अपक्ष उमेदवार शेखर भोयर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 5,060 मतं मिळाली आहेत. या सगळ्या निवडणुकांसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. पण अर्थातच अजित पवार सुद्धा काय म्हणाले विजयानंतर हेही आपण बघणार आहोत. गेल्या वर्षभराचा जो काही परफॉर्मन्स दाखवला त्याच्यावर लोकांना टीका होत होती. त्याच्यामध्ये मुख्यतः नागपूर या जागेवर गेली अनेक वर्ष आम्हाला कधी यश मिळालं नव्हतं. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडच्या जागा अनेक वर्षापासून होत्या. पण नागपूरला सुद्धा काँग्रेसचा विजय, महाविकास आघाडीचा विजय याचा अर्थ लोकांनी आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यांच्यापेक्षा वेगळं निर्णय यावेळी घेतला. पुणे विभागातला निकाल सुद्धा यापूर्वी आणखी कधी आम्हाला नव्हता, पण पुणे विभागाचा निकाल सुद्धा आज स्पष्ट झालेला आहे आणि मोठ्या मताने स्पष्ट झाला आहे.
त्याचा अर्थ महाराष्ट्रातलं चित्र बदलतंय आणि त्या बदलाला सर्वसामान्य लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे आणि त्याचं दर्शन या निवडणुकीमध्ये दिसलं. आणि यापुढे आपण बघणार आहोत पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आणि हा निकाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धक्का देणारा ठरलाय. यावरून आता शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुगलबंदी रंगली आहे. पराभवाच्या भीतीनंच पाटलांनी मतदारसंघ बदलला होता असा टोला पवारांनी लगावलाय. बघूयात ते काय म्हणाले. विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे. ते मागच्या वेळेला कसं निवडून आले विधान परिषदेला, आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होतात त्यामुळे ते निवडून आले आणि त्यामुळं त्याचा अंदाज त्यांना होता आणि म्हणूनच त्यांनी पुणे शहरातला त्यांच्या दृष्टीनं सोयीचा मतदारसंघ स्वीकारला. त्यांनी जर त्यांना खऱ्या अर्थानं काही विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळं त्यांनी एखादं स्टेटमेंट केलं असेल त्याची गांभीर्यानं नोंद घेतली. पुण्याचे निकाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धक्का देणारे आहेत, पण या पराभवाचं चिंतन करू असं पाटलांनी म्हटलंय. तसंच या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा झाला तर शिवसेनेचं मात्र नुकसान झालं असा टोला त्यांनी लगावलाय. या निकालांकडे जनतेचा कौल म्हणून पाहू नये असंही त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीचा झेंडा एक नाही, अजेंडा एक नाही. एक मात्र अजेंडा भारतीय जनता पार्टीला वेगवेगळ्या निवडणुकांपासून दूर ठेवणं, एवढी भीती त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि त्यामुळे एकत्र आले, अधिक घट्ट एकत्र आले. त्यामुळे हे काय अनपेक्षित नव्हतं. वारंवार त्यांना मी हे चॅलेंज देतोय की हिंमत असेल तर एक एकटं लढा. ते काय एक एकटं लढत नाही, घाबरतात. तर हा जनतेचा कौल नाही, जनता या सरकारवर असमाधानी असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. बघूयात ते काय म्हणाले. नाही, कौल असं म्हणता येणार नाही, कारण कौल असं असतं तर लोक वेगवेगळ्या कारणाने संत्रस्त राहिले नसते. शेवटी प्रत्येक पक्षाची एक मिनिमम वोट बँक असतेच. समजा विधानसभेचं उदाहरण घेऊ की विधानसभेला भारतीय जनता पार्टीला 1,42,00,000 मिळाले, 1,42,00,000 मतं मिळाली. शिवसेनेला 92,00,000 मतं मिळाली, राष्ट्रवादीला 94,00,000 मतं मिळाली, काँग्रेसला 83,00,000 मतं मिळाली. तर ही मतं ही वेगवेगळ्या लढल्यानंतर सुद्धा असते. समजा 2014ला काँग्रेसला किती मिळाली, अशीच 80-82 लाख मिळाली. राष्ट्रवादीला किती मिळाली, अशीच 90-92 लाख मिळाली. शिवसेनेला किती मिळाली, अशीच 90-92 लाख मिळाली. ह्या तिन्ही वोट बँक जेव्हा एकत्र येतात आणि आम्ही एकटे राहतो त्यावेळेला हे काही फार अनपेक्षित आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे लोक खुश आहेत, लोकांनी खुश होऊन मतदान केलं असं म्हणता नाही. तेवढी प्रत्येकाची एक इंट्रिन्सिक पॉवर, तेवढी एक वोट बँक असतेच. शिवसेनेने तर ह्या निवडणुकीमध्ये भोपळा मिळवला, भोपळा. हां, राष्ट्रवादीने 2 अधिकृत मिळवले, मराठवाडा पदवीधर आणि पुणे पदवीधर, आणि एक अनधिकृत. अमरावतीचा जे शिक्षक मतदारसंघ निवडून आले ते अनिल देशमुखांचे मेव्हणे, म्हणजे आता ते राष्ट्रवादीवर जातील. काँग्रेसने 2 मिळवले, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक. आणि ह्यांना दिला एक अमरावती शिक्षक, तो पाडला अनिल देशमुखांचा मेव्हणा उभा करून. म्हणजे शिवसेनेला काय मिळालं, भोपळा. आणि त्यामुळे शिवसेनेचं काही कळत नाही. पण ते काय असं आम्ही म्हटलं की राऊत उद्या माझ्यावर अग्रलेख लिहितील, माझ्यावर टीका टिप्पणी करतील, मला ट्रोल करतील. घाबरत नाही कशाला मी. पण शेवटी आम्ही वर्षानुवर्ष बरोबर काम केल्यामुळे हे जे संघटनात्मक नुकसान शिवसेनेचं चाललं आहे, केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल पुरायचं आहे का? 6 जागा होत्या. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही 2 जागा मागा. शेवटी निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी बारामती लोकसभेसहित, माढा लोकसभेसहित सगळ्या ठिकाणी अशीच स्थिती असते की कोणी एक 1 to 1 निवडून येत नाही. अनेक जण मतांचं विभाजन करतात. कुठलीही निवडणूक घ्या तर त्याच्यामध्ये आता समजा आमचे जयंतराव पाटील असतील, ते इस्लामपूरला निवडून आले, पण इस्लामपूरला त्यांना मिळालेल्या मतापेक्षा जास्त मतं हे उभे राहिलेल्या सगळ्या कॅन्डिडेटची म्हणून टोटल होत असते. हे सगळ्यात निवडणुकीत खरं आहे. आणि मी विनोदी आहे नाही, जनता ठरवेल. ते काय पवारसाहेबांनी ठरवण्याची आवश्यकता नाही. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, चंद्रकांत पाटील नेमकं काय काय म्हणाले आपण ऐकलं, आणि आज होणाऱ्या बैठकीत याच सगळ्या पराभवाचं, ज्या मोक्याच्या जागा होत्या आतापर्यंत ज्यांना बालेकिल्ला म्हटलं जात होतं, तिकडे झालेला पराभव, या सगळ्याच विषयांवर आजच्या बैठकीत चिंतन होणार. तर
आजची बैठकीत निश्चितपणे या सगळ्या निकालांचे पडसाद उमटतील हे अगदी निश्चित आहे, कारण 3 विरुद्ध 1 म्हणजे 3 पक्ष विरुद्ध 1 पक्ष आल्यानंतर 5 विरुद्ध 1 आपल्याला निकाल दिसतोय. एक जागा धुळे नंदुरबारची आहे. अमरीश पटेल काल तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले, पण ते देखील पूर्वीचे काँग्रेसचे होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ह्या निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठा धक्का बसलेला आहे हे अगदी निश्चित आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्याशी आम्ही बोलत होतो आणि त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की शिवसेनेसोबत युती का करायची. तर ते म्हणाले की एकाच वेळेस 3 पक्षांना अंगावर घेणं हे जमणार नाही आहे. खरं तर लोकसभेमध्ये मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळाला होता, तरी देखील त्यांना याची पूर्ण जाणीव होती की 3 पक्ष जर एकत्र आले तर त्यांचं एकत्रित वोटर्स हे भारतीय जनता पक्षाला अवघड होईल डिफेंड करणं, त्यांची मतं एकत्रितरित्या जी येतील त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला अडचण होईल. त्यावेळेस देखील त्यांनी म्हटलं होतं आणि त्याचं प्रत्यंतर आज येत आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाचे नेते हे कालपर्यंत 4 जागा आपल्याला मिळतील आणि 2 जागा या महाविकास आघाडीकडे जातील. त्यातले 2 शिक्षक मतदारसंघ असतील असं म्हणत होते. मात्र आज येणारं चित्र हे अतिशय वेगळं आहे. गेल्या वर्षभरात राज्य सरकारने जो काही कारभार केला त्याचा हा कौल नाही आहे, लोकांचं त्याच्यावरून अभिप्राय नाही आहे असं चंद्रकांत पाटील जरी म्हणत असले तरी या सगळ्या मतदारसंघांमध्ये लाखो लोकांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे लोक ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने आहे असं दिसतं आहे आणि त्याच्यामुळेच हा एक मोठा धक्का या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. कोरोना काळातलं राज्यावर आलेलं संकट असेल, अर्थव्यवस्थेचं संकट असेल, अशा सगळ्या गोष्टींमुळे राज्य सरकारवर खूप टीका करण्यात आली होती भारतीय जनता पक्षातर्फे. देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील या सगळ्या नेत्यांनी खरं तर या निवडणुकीमध्ये प्रचार केला होता आणि असं म्हटलं जात होतं की अगदी औरंगाबादची जी जागा आहे पदवीधरची कदाचित ती सुद्धा भारतीय जनता पक्षाला मिळेल असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत होतं. मात्र तसं काही झालेलं नाहीये आणि आता जे काही चित्र दिसतंय त्यात 5 विरुद्ध 1 असा विजय, मोठा विजय महाविकास आघाडीला या निवडणुकीत मिळालेला पाहायला मिळतो. रेणुका. विवेक, आपल्याला विनंती करेन आपण असेच संपर्कात राहा. शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर नीलम गोरे, सगळ्यात आधी तर अभिनंदन. महाविकास आघाडीचं जर म्हणायला गेलं तर खूप मोठं यश महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय, त्यामुळे सगळ्यात आधी अभिनंदन. पण फक्त शिवसेनेविषयी बोलायचं झालं तर सकारात्मक बोलता येणार नाही, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? ते मुळामध्ये IBN लोकमतच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचे आभार मानेन. याचं कारण असं की नववर्षाची पूर्तता होत असताना अतिशय चांगली भेट महाराष्ट्रामधल्या मतदारांनी आमच्या आघाडीला दिलेली आहे, ठाकरे सरकारला दिलेली आहे. आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना एकमेव अजेंडा जो विरोधकांचा होता की कुठून ना कुठून काही ना काही करून सातत्याने शिंतोडे उडवत राहायचे, तर ते सगळं जनतेने स्पष्ट केलेलं आहे की कशा प्रकारे ते आम्हाला त्यांनी योगदान दिले. दुसरं आपण विसरता कामा नये की सर्व आमच्या घटकांनी, मग काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसैनिक आहेत, या प्रत्येकाने अगदी प्रत्येक भागामध्ये व्यवस्थित प्रचार केलेला होता. आणि त्या मानाने त्याच्या अनेक वर्ष या जागा, विशेषतः नागपूरची जागा आणि पुण्याची जागा ही भारतीय जनता पक्षाकडेच होती आणि त्याच्यामुळे त्यांचे एक ठराविक मतदाराने ठराविक कार्यपद्धतीची त्यांची ऑलरेडी तयारी झालेली होती. दुसरं, त्यांचा कायम एक आमच्या बरोबर युतीत असताना त्यांचा एक धर्म म्हणजे अधर्म राहिलेला आहे खरं तर, की तुझं ते माझं आणि माझं ते माझंच असं करून प्रत्येक ठिकाणी, अगदी संभाजीनगर, जालना असेल किंवा अनेक मतदारसंघात, शेवटी अमरावतीला सुद्धा गेल्याला श्रीकांत देशपांडे जे निवडून आले होते ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेनेचे सहयोगी सभासद झाले होते आणि अर्थातच आम्हाला त्यांच्या पराभवाचं दुःख आहे. पण त्यांच्या पराभवाच्या बरोबर मी असं म्हणेन तुम्हाला की शिवसेनेबद्दल जो तुम्ही मला प्रश्न विचारलाय तर मी एक सांगेन पहिला भाग की शिवसेनेच्या विरोधामध्ये शिवसेनेला भोपळा मिळाला याचा आनंद त्यांना जास्त झालेला आहे. पण मुळामध्ये स्वतःच्या 2 पूर्वीपासून असणाऱ्या जागांच्या इथे 2 भोपळे मिळाले तुम्हाला. तुमच्याकडे भोपळ्यांची माळ लागली ह्याचा विचार करा ना. आम्हाला काय, आम्ही भोपळा हे शून्य म्हणतो ना, शून्याच्या आधी 1 जोडलं की 10 होतात, त्याच्या पुढे जर का अजून 2 शून्य आली असती तर दुर्दैवाने मी असं म्हणलं असतं तरी 100 होऊ शकतात. आणि याला कारण असं की अपयशामधून पुढे कसं जायचं आणि आपल्याला मित्र म्हणवणारे लोक जेव्हा शत्रुवत वर्तन करतात त्यावेळेला आम्ही आता हा मार्ग वरून पुढे आलोय. अशाला मित्रांनी साथ दिली नाही, कुणाला मित्र म्हणताय? त्यांच्याबद्दल सातत्याने तो पक्ष कसा फुटावा म्हणून प्रयत्न करत होता. अशाला मला खरं सांगायचं तर आजचा विजय जो आहे ना तो यांच्या वादामुळे कलंकित करायचा नाहीये. शिवसेना विरुद्ध भाजप वाद वाढावा हा सरळ त्यांचा नेत्यांचा हेतू दिसतोय आणि आमचं यश जे आहे ते कलंकित करायचा प्रयत्न करायचा. पण अशाच ज्या काही वेळापूर्वी प्रतिक्रिया पण ऐकल्या तेव्हा चंद्रकांत दादा असं म्हणाले की हिंमत असेल तर एकटं लढून दाखवा. राष्ट्रवादीचा फायदा झालाय, शिवसेनेचं खूप मोठं नुकसान झालंय, याच्या पुढे मग एकटं लढण्याचा विचार होऊ शकतो का? त्यांनी असं म्हटलंय की 3 पक्षांची मोठ एका बाजूला आणि एकीकडे फक्त भाजप असंही चित्र दिसलं.
मुळामध्ये असं आहे की चंद्रकांत दादा पाटील जे काही वक्तव्य करतात त्याच्यात त्यांनी एक असं स्वतःही सांगितलं की कोल्हापूरमध्ये जणू काही स्वतःचा उमेदवार असावा अशा पद्धतीने शिवसैनिकांनी स्वतःचं अगदी सर्वस्व पणाला लावलं होतं. मुळामध्ये ज्या ठिकाणी आपुलकी संपलेली असते त्या ठिकाणी राजकीय भूमिकेनुसारच प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते भूमिका घेत असतात. आणि दुसरं असं आहे की स्वतंत्र लढण्याची त्यांची इच्छा जी आहे ती त्यांना लखला बसो. त्यांचा सल्ला मानायचा की नाही, आमचा पक्ष स्वतंत्रपणे भूमिका घेतो. आम्ही आम्हाला जे योग्य वाटतं ते करतो. आणि इतकंच नव्हे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे यांच्या सल्ल्याच्या पाठीमागे काय हेतू आहे, त्याच्याबद्दलचं काय त्यांची भूमिका आहे, त्याच्याबद्दल सगळ्या जणांना कल्पना आहे. आणि मुळामध्ये असं आहे की तुमची पण महायुतीच म्हणता ना तुम्ही. जे काही छोटे मोठे पक्ष बरोबर घेतल्याचा आव आणता आणि महायुती, मग कशाला महायुती म्हणता? एकटं म्हणा ना. खरं तुम्हाला एकला चलोरेच जर का करायचं असतं तर फक्त एकट्याने लढा. मग कशासाठी तुम्ही 2019ला तरी युती केली होती? पण खरं सांगायचं तर आता मला आता असं वाटायला लागलेलं आहे बरं का, म्हणजे की त्यांना एखाद्या गोष्टीने मॅनिया होतो ना, तसं शिवसेना द्वेषाने पछाडलेले होते. आणि त्यामुळे जळीस्थळी काष्टीपाषाणी प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध बोलायचं आणि परत मुख्यमंत्रीपदासाठी अमुक केलं. अरे मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्राच्यासाठी केवळ पद कोणी मानत नाही. एक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज कोरोनासारखा प्रश्न पुढे नेत असताना उद्धवजींनी जी भूमिका बजावलेली आहे, शरदराव पवार यांचं मार्गदर्शन आहे. सोनियाजींबद्दलही काल अतिशय गौरवोद्गार काढलेले आहेत. तर मुळामध्ये एक वेगळ्या प्रकारचा लोकांना विश्वास या आमच्या आघाडीबद्दल आहे. हे जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि म्हणून याचं विश्लेषण जे आहे ते प्रत्येक पक्ष करणारच आहे. परंतु या सगळ्यामध्ये मी खास म्हणेन पुणे आणि नागपूरच्या बरोबर संभाजीनगरची सीट आणत असतानाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे दाखवलं जात होतं, मी आता खूप म्हणजे स्वतःला नेहमी सामान्यच मानते आणि तसंच माझं मत असतं. पण पाडव्याच्या दिवशी मी शेवटी थोडंसं वैतागून, मी अशी डायरेक्ट कधी बोलत नाही, पण शेवटी म्हटलं होतं की चंद्रकांत दादा तुम्ही निदान कोथरूडमध्ये परत एकदा निवडून आणून दाखवा, असं मी बोलले होते. मग त्याच्यावरती एका अगदी अतिशय कार्यकर्त्यांनी निलमताई तुम्ही समोरून निवडून आणून दाखवा वगैरे अशी माझ्यावर टीका केलेली होती. मुळामध्ये निलमताई, एकदा मला ना विधिमंडळात नागपूर घेऊन आणि यावंसं. पुणे याच्याविषयी विशेष करून तुमच्याशी बोलायचं आहे, पण त्याआधी मुख्य प्रवक्ते भाजपचे केशव उपाध्ये सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. केशवजी, आपलं सुद्धा या चर्चेमध्ये स्वागत. महाराष्ट्रातलं चित्र मात्र सकारात्मक नाहीये. आपल्याला कौल, भाजपला कौल दिलेला नाहीये. 1 आणि बाकीच्या 4 जागा असं एक चित्र महाराष्ट्रात बघायला मिळतंय आणि नागपूरची जागा सुद्धा जातेच आहे. असं आहे की बरोबर आहे, निकाल जो आलाय तो निकाल स्वाभाविकपणे जो निकाल सगळ्यांशी समोर आहे तो समोर आहे. ज्या विद्यमान जागा ज्या भारतीय जनता पार्टीकडे 2 होत्या त्या भारतीय जनता पार्टीकडनं जात आहेत हे चित्र आता समोर येत आहे. आज यशाला अनेक वाटेकर असतात, अपयशाला काही कोणी नसतं, त्यामुळे त्या विषयात मी जाणार नाही. मी आज सुरुवातीला एवढंच सांगेन की आज महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्या जिंकलेत, त्यांचा दिवस आहे, त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो. पहिला मुद्दा. दुसरा त्यातला असं आहे, मी आता निलमताईचं ऐकत होतो. खरं म्हणजे निलमताईचा सगळा निम्मा वेळ आणि सगळी अख्खी चिडचिड ही का, म्हणजे मी इतका 2 उमेदवार पराभूत झाले तरी सुद्धा एक अतिशय जे झालं लोकांनी दिलं ते स्वीकारलं आणि आता पुढे जायचं. आम्ही भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे की आम्ही यशाने कधी धुंद होत नाही आणि अपयशाने खचत नाही. त्यामुळे आम्ही लगेच त्याचं पुढचं चिंतन करू, कुठे चुका झाल्या, काय चुका झाल्या, यातनं नेमकं काय कशामुळे हे 2 पराभव पत्करावे लागले. जे साधारणतः आमचे विधान परिषदेचे आमदार होते त्यांना पराभव का स्वीकारावा लागला याचा विचार नक्की करू आणि त्यातनं आम्ही पुन्हा कामाला लागू. ही भारतीय जनता पार्टीची खासियत आहे. पण मी आता निलमताईंचं सगळं ऐकत होतो. खरं म्हणजे त्यांची चिडचिड, अस्वस्थता काय हे मला कळत नव्हतं. आता स्वाभाविक आहे, त्यांनी काय 2 0 0 आणि 0 0 असतं असं काहीतरी नवीन गणित त्यांनी मांडलं आता. बरोबर आहे, भोपळा असतो अगदी 100% निलमताई बरोबर आहे. आम्ही 1 का विना धुळे नंदुरबार 6 पैकी 1 तर आली, पण जी विद्यमान 1 होता त्याचा भोपळा होण्याचं काम शिवसेनेचं झालं. मुख्यमंत्री शिवसेनेचा, प्रतिष्ठा शिवसेनेची, पण मात्र भोपळा हाती येतो शिवसेनेचा. त्यामुळे निलमताईंची चिडचिड होणं, अस्वस्थ होणं आणि ते त्राग्यात न बोलणं हे मी समजू शकतो निलमताई. त्याच्यामध्ये खरं म्हणजे केशवजी, निलमताई असं म्हणाले की उलट भाजपचीच पोटदुखी आहे अशी, की त्यांना शिवसेना मेनिया झालाय, सारखं उठायचं आणि शिवसेनेवर टीका करायची. मी या सगळ्या आहे बघ, असं आहे की या सगळ्या आता चर्चेची सुरुवात करताना सांगितलं मी जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. जे काय झालं ते विश्लेषण आम्ही करू आणि त्या सगळ्या विषयामध्ये मी कुणाचंही नाव घेतलं नाही, जे झालेत ते झाले. पण मी निलमताई जे बोलत त्याच्यावर सांगत होतो. खरं म्हणजे आम्हाला मॅन्युअलचं कारणच नाही की त्यामध्ये. आमचं असं की आम्ही लोकांकडे लोकांचे मुद्दे घेऊन जातो, लोकांनी निवडून दिलं ते स्वीकारतो, जे पदरात येईल स्वीकारतो. आज म्हणजे खरं म्हणजे इतकं विजयी झाले. खरं म्हणजे आज काय झालंय, आज राष्ट्रवादी बळकट झाली,
आज काँग्रेस बळकट झाली, त्यांच्या दोघांचे आमदार निवडून झाले, पण शिवसेना, मुख्यमंत्री शिवसेनेचा पण संघटनात्मक दृष्ट्या आज भोपळा निलमताईच्या शब्दात बोलायचं तर आज त्यांना भोपळा मिळालाय. केशव उपाध्ये खरं त्यामुळे- वाटतंय का तुम्हाला? त्यामुळे आता ती त्यांची एवढी त्रागात होणं स्वाभाविक आहे त्यांचं. मला ते तुला दिसते काय सुवर्णा मी दुःखी किंवा काय किंवा खरंच म्हणजे आनंदात आहे अतिशय मी. याचं कारण असं की काल वर्षपूर्ती झालेली आहे सगळं आणि ज्या प्रकारचे रिझल्ट झाले ते पण यश सामूहिक असतं सगळं आणि त्याच्यामुळे असं सारखं तुम्ही जरी आयसोलेट केलं. मला फक्त कसं होतंय की थोडं सांगायचं ना तर अजूनही आम्ही काही काही ठिकाणी महायुतीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहोत आणि त्याच्यामध्ये तुमचं जितमयाचे कालचे जे बघितले सगळे व्हॉट्सअप वगैरे खरं हसायला येतं आणि हसायला याच्यासाठी येतं की गर्व आणि अहंकार याच्यामध्ये नाटकीपणा करणं राजकारणामध्ये वगैरे. आता मला रागवायचं काय कारण आहे? आम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत पण आम्हाला अजून एक खरं आहे की एवढी तुमच्या एवढी पराभवाची प्रॅक्टिस झाली नाही ना केशव, त्याच्यामुळे थोडंसं बरोबर आहे. एक जागा गेली त्याचं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आणि दुसरं असं आहे की तुम्ही एक वाक्य वापरलं की विजयाला खूप असतात भागीदार, बरोबर आहे, आणि पराभवाला कोणी नसतं, पण पराभवाला केशव उपाध्ये असतात बरं का. प्रत्येक पराभवाच्या वेळेला केशव उपाध्ये ब्रेवली फेस करतात, त्याबद्दल मी केशव तुझं अभिनंदन करतो. केशवजी आणि चंद्रकांत पाटील बोलताना असं म्हणाले की जनतेचा हा कौल नाहीये, हे जे रिझल्ट्स आहेत हा जनतेचा कौल नाहीये, तर राजकीय बेरजा वजाबाक्या ज्या समोर आल्या त्याचं हे फलित. तर त्याही विषयी काय सांगाल? नाही, असं आहे की मुळामध्ये पाच नाही ताई, मला त्यांनी प्रश्न विचारला, ताईंचा अर्थ मी बोलतो. मुळात असं की पाच या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या, काही जिल्ह्यांमधल्या निवडणुका होत्या आणि सरसकट सगळे मतदार याच्यामध्ये नव्हते. एक ठराविक जी नोंदणी झाली होती, साधारणतः 2-2.5 लाख मतदान या सगळ्याच्यात झालं होतं. प्रत्येक ठिकाणचं 2,40,000, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूर सगळ्या ठिकाणी काही आणि औरंगाबाद. त्यामुळे सरसकट या सगळ्या याच्यामध्ये जणू काही महाराष्ट्राचा मतदाराचा कौल आता फक्त महाविकास आघाडीलाच मिळाला आहे, अशा प्रकारचं समाधान ज्यांना हे करून घ्यायचंय त्यांनी नक्की करून घ्यावं. त्यांना समाधानाचं त्यांना मी दुःख देऊ इच्छित नाही, त्या तडा देऊ इच्छित नाही, पण ज्यांना राजकारण कळतं, ज्यांना दीर्घकालीन राजकारण करायचं असतं त्यांना एवढंही नक्की कळतं की हे काही महाविकास आघाडीला हे नाहीये. स्थानिक तुमचं असं म्हणणं आहे की सरकारवर जनता असमाधानी आहे आणि त्याची खतखत देखील येणाऱ्या काळात व्यक्त होऊ शकते. पुन्हा एकदा या चर्चेत सहभागी होतोय, पण आता आपल्या सोबत काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत देखील सहभागी होत आहेत. त्यांचं देखील चर्चेत स्वागत करूयात. नितीन राऊत, तुमची पहिली प्रतिक्रिया, कारण विदर्भातला जो महत्वाचा बालेकिल्ला होता तिथून भाजपची मोठी पीछेहाट, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छेन की हा मतदारसंघ जो आहे हा पूर्व विदर्भ संपूर्णपणे परिसर तो कव्हर करतो आणि त्याचा कार्याध्यक्ष मी आहे. हे असताना आमच्या प्रत्येक जिल्ह्याचे जे नेते आहेत, बहुजन समाजाचे नेते नानाभाऊ पटोले असोत, सुनील केदार असोत किंवा विजय वडेट्टीवार असोत, या सगळ्यांनी कंबर कसलेली होती. प्रत्येकाने आपापले जिल्हे त्या ठिकाणी सांभाळलेत. नागपुरात सगळ्यात मोठं मतदान त्या ठिकाणी असताना मी मोठ्या संयमाने आणि शिस्तीनं आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते सांभाळलं. आणि रणनीती तर प्रत्येक निवडणुकीत करावीच लागते आणि ती रणनीती करत असताना आपला विजय कसा होईल हे निश्चित करून घ्यावं लागते. आपणास कल्पना असेल की ज्या वेळेला मी मतदान करायला गेलो त्याच वेळेला मी सांगितलं की आमचा विजय निश्चित आहे या ठिकाणी आणि आपण बघा हा इतिहास बदलवणारा ठरणारा आहे. आणि मी तर या विजयाला असं म्हणेन, ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांचं तर महत्त्व आहेच, कारण ते बहुजनांचे नेते म्हणून ते पुढे आलेले आहेत. आणि ते असताना हा संघभूमीवर दीक्षाभूमीचा विजय आहे हे सुद्धा विसरायला नको. कारण काँग्रेस पक्षाने आणि बहुजन समाजाने आणि दलित समाजांनी सर्वांनी फुलेशाहू आंबेडकरांचे विचार आत्मसात केलेले आहेत. त्या विचाराला मध्यंतरी कुठतरी गल्लत करण्याचं काम या देशामध्ये घडलं. त्यामुळं आम्ही त्यावेळेला पुढं यशस्वी होऊ शकलो नाही. परंतु हा विजय निश्चितपणे इतिहास घडवणारा ठरलेला आहे, मी या ठिकाणी आवर्जून सांगेल. त्याला कारणही आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की आता महाविकास आता आमच्या पक्षाचे 105 आमदार निवडून आलेत, तुम्ही बघा पुढच्या निवडणुकीत 150 येतील. आणि त्यांचेच दुसरे सहकारी गिरीश महाजन म्हणाले की आता महाविकास आघाडीची काउंटडाऊन सुरू होईल या ठिकाणी. आता कुणाचं काउंटडाऊन सुरू झालं आणि कुणाचं त्या ठिकाणी पुढे जाण्याचं काम ठरलं हे राज्यातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. ही निवडणूक जरी
जनतेतली निवडणूक नसली तरी प्रातिनिधिक निधिक स्वरूपाची निवडणूक असते आणि जी प्रातिनिधिक स्वरूपाची निवडणूक असते ते पुढे काय घडणार आहे हे दाखवण्याचं काम करतं आणि ते या निवडणुकीने दाखवून दिलं की बहुजन समाज आणि दलित बौद्ध समाज हा जर एकत्र आला तर किमया घडू शकते, इतिहास बदलवला जाऊ शकतो. अत्यंत हे महत्त्वाचं विधान दाखवण्याचं तुम्ही करताय काम नितीन राऊत आणि यावर आपण केशव उपाध्यायांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पण एक ब्रेक घेणार आहोत. आपल्यासोबत नीलमताई देखील आहेत, नितीन राऊत आहेत आणि केशव उपाध्ये देखील आहेत. चर्चेत पुन्हा सहभागी होऊयात पण सुवर्ण एका ब्रेक नंतर. यांची प्रतिक्रिया येते. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही जिंकलो, गुजरातमध्ये जिंकलो, मध्य प्रदेशमध्ये जिंकलो, कर्नाटकमध्ये जिंकलो आणि बिहारमध्ये तर छाताड्यावर बसून जिंकलो. इथं काँग्रेसची पिछाड झाली असं म्हणायचं का? तर मला वाटतं की या निवडणुकीचं विश्लेषण आम्ही निश्चितपणे करू. आम्ही बेसावध राहिलो. या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकतोच साधारणतः हा मागचा अनुभव होता आणि आम्ही बेसावध राहिलो की या निवडणुका पदवीधर मतदारसंघाच्या आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं जे काम आहे, कार्य आहे ते पाहून पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदार हा सुजान आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकेल. पण आता विश्लेषण जेव्हा केलं जातं तेव्हा मतदार नोंदणीमध्ये आपण कुठं कमी पडलो का? आपण मतदारांपर्यंत पोहोचताना योग्य प्रचार प्रसार करण्यामध्ये आपण कमी पडलो का? कुठं आपण काही निवड करताना कुठं आपण योग्य पद्धतीचा अवलंब केला नाही का? तर आम्ही बेसावध होतो. पण बेसावध होतो याचा अर्थ आता भारतीय जनता पार्टीची पिछाड होते आहे असा जर विचार केला तर मग देशात काँग्रेसची पिछाड आणि महाराष्ट्रात बीजेपीची पिछाड असा तर्क गावावा लागेल. हे काँग्रेसलाही हा तर्क मान्य होणार नाही. एक वर्षाच्या कामाचं हे मूल्यमापन जनतेने केलंय का? डिपेंड केलंय का? हा सगळा पराभव झालाय, खास करून नागपूर आणि पुणे या ठिकाणी. आपण काय म्हणाल? नाही, पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये कोणताच गट नाही. एकच गट आहे, तो देशभक्तांचा आहे, कार्य करणाऱ्यांचा आहे, जनसेवा करणाऱ्यांचा आणि तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. ज्या पक्षाचं नावच भारत जनता आणि पार्टी, भारत पहिले जनता नंतर पार्टी, आम्ही तर चौथ्या नंबरवर आहोत. त्यामुळे इथं गट तट नाही. विश्लेषण करू. याच्या संदर्भामध्ये आम्हाला विश्वास आहे की आम्ही या विश्लेषणानंतर यामध्ये आमच्या ज्या उणीवा राहिल्या, निश्चितपणे उणीवा राहिल्याच, या उणीवा काय याचा कार्यकर्त्यांशी जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या उणीवा लक्षात येईल आणि जिथं कुठं उणीवा असेल त्या उणीवा दूर करू आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने जनतेचा आवाज बुलंद करण्याचं जे काम आहे, मिशन आहे, ते मिशन सुरू ठेवेल. 5 जागांनी भारतीय जनता पार्टी बेसावध अवस्थेमुळे 5 जागा गेल्यात असं म्हणावं. राज्य सरकारच्या कामगिरीचं हे मूल्यमापन लोकांनी केलंय का? मग राज्य सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं असा जर तर्क गावला तर मग धुळे नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सरकारचं मूल्यमापन केलं का? 200 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, 98च मतं आहे, म्हणजे 102 काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं की हे सरकार आम्हाला नको आहे. असा अर्थ धरता येत नाही. या 5 निवडणुका या सार्वत्रिक निवडणुका नाही. यामधल्या नोंदणीमध्ये आम्ही कुठं कमी पडलो का? कारण या निवडणुकीचं वैशिष्ट्य असते योग्य नोंदणी करणे आणि जी नोंदणी होते, कारण इथं मतदार याद्या या तयार नसतात, आपला कार्यकर्ता मतदार नोंदवतो आणि अशा प्रसंगात आपण कुठं कमी पडलो का? बेसावध राहिलो का? की जो पदवीधर तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या मागे उभा राहील, हा जो आपल्या मनात एक विश्वास होता, तो विश्वास आणि त्यातून निर्माण झालेली बेसावध अवस्था, यातून हा पराभव झाला असं म्हणावं लागेल. पण असाच तर्क लावायचा असेल की महाविकास आघाडीला पाठिंबा हा जनतेचा आहे, तर मग याचा अर्थ असा आहे की धुळे नंदुरबारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास नाही. यांनी जनतेचा विश्वास हा संपादन केला, पण स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकांचा विश्वास मात्र संपादन केला नाही. हा त्याचा अर्थ. शिवसेना दूर गेल्याचा फटका पडला का? शिवसेना दूर गेल्याचा फटका पडला का? 3 विरुद्ध 1 असं राजकीय चित्र दिसायला पाहायला मिळतं. नाही, असं आहे की 3 विरुद्ध 1 राहिलं का आणि 4 विरुद्ध 1 राहिलं का? आता माननीय मोदीजींच्या विरुद्ध अनेक पक्ष एकत्र आले पण 303 जागा जिंकल्या. कारण मोदीजींनी अतिशय सावधपणे ती निवडणूक लढवली आणि यामध्ये आम्ही कुठंतरी सावध आणि बेसावध यामध्ये बेसावध राहिलो हे मात्र नक्की आहे. सर, तुम्ही पंचायत पासून ते सगळ्या निवडणुका तुम्ही सावधानतेने लढवत असता. विधान परिषदेच्या 6 जागा होता, तुम्ही नेमकं बेसावध का होता? असं आहे की नेहमी विजय प्राप्त झाल्यावर कधी कधी बेसावध होऊन जाता माणूस.
आता नेहमीच विजय प्राप्त होत होता आणि अशा प्रसंगी पदवीधर मतदारसंघामध्ये जी कष्टाची परिश्रमाची मतदार नोंदणी करण्याची जी निवडणूक आहे त्यामध्ये आम्ही कुठंतरी कमी पडलो असावे याचं विश्लेषण मात्र 24 तासात करता येणार नाही, पण याचं विश्लेषण निश्चित होईल. आणि या विश्लेषणातून जसं म्हणतात की एका विजयातून दुसऱ्या विजयाचं बीज असतं, तसं एका विजयातून दुसऱ्या पराभवाचं बीज असतं, तसं पराभवातून पुढच्या विजयाचंही बीज असतं. जानना चाहेंगे महाराष्ट्र के विधान परिषद नतीजे आए हैं उनको किस तरीके से देखती है? देखो, हम उस नतीजे को देखते समय बेसावत थे. हमने चुनाव के रणनीति में कहीं पे हमारे हाथों से त्रुटियां रह गई है और ये त्रुटियों का आकलन करते हुए आने वाले दिनों में हम निश्चित रूप से और विजय के और अग्रसर होंगे. ये मेरा विश्वास नहीं, ये कार्यकर्ताओं का और पार्टी के सभी का विश्वास है. तीन पक्षों का एनडीए और भाजपा उनके बीच सीधी लड़ाई थी और चुनाव पहली बार हुए हैं सरकार बनने के बाद इस स्तर के, तो ऐसा माना जा रहा है कि एक तरीके से जनता का कॉल जिसको कहते हैं आप पब्लिक मैंडेट, ये पहला मैंडेट था जो उनके फेवर में गया है. तो अमरावती में महाविकास आघाड़ी क्यों हार गई? अमरावती में तो उनका देशपांडे नाम के उम्मीदवार थे, हार गए. क्या ऐसा कहेंगे कि अमरावती शिक्षकों का विश्वास नहीं है? धुए नंदुरबार में भारतीय जनता पार्टी जीती, राष्ट्रवादी और कांग्रेस के 200 नगर सेवक थे, उसमें से 98 वोट मिल गए. तो क्या हम ये कहे कि उनके नगर सेवकों का यानी कांग्रेस राष्ट्रवादी के जो नेता है वो नजदीक से अपने पार्टी के नेताओं को जानते हैं, पहचानते हैं, देखते हैं, तो उनको पता चल गया कि इनको वोट देना ये बहुत राजनीतिक बेकार बात है? ऐसा ना सोचे. मुझे लगता है कि जैसे खरगोश और कछुए की स्पर्धा में खरगोश को लगता था कि मैं शक्तिमान हूं और कछुए से हार गया, तो इसका अर्थ कछुआ शक्तिमान हो गया, ऐसा नहीं है. तो ये हमारे यहाँ पे कोई उम्मीद रह गई है. हमने इसमें से देखना है, हम भारतीय जनता पार्टी शक्तिशाली है, मगर हमने इस समय बेसावध अवस्था की वजह से हम चुनाव में पीछे रहे, तो इसका अर्थ भारतीय जनता पार्टी की शक्ति कम हो गई, शक्तिपात हो गया, शक्तिहीन हो गया, ये कहना गलत है. मैंने अभी तक हैदराबाद के नतीजे नहीं देखे क्योंकि मुझे तो महाराष्ट्र की चिंता है. तो महाराष्ट्र के चुनाव के हार के बाद तो उसके बारे में मैं जानकारी ले रहा हूँ. हैदराबाद जीतेंगे तो अच्छी बात है. सुधीर मुनगंटीवारांची ही सविस्तर प्रतिक्रिया होती आणि जे काही निकाल आलेले आहेत, जो काही कौल आलेला आहे त्याचं विचारमंथन आम्ही नक्की करू असं सुधीर मुनगंटीवार म्हणतायत. आणि त्याचबरोबर पराभवाचं हे बीज कदाचित पराभवाचं ठरू शकतं, पण या पराभवातून आम्ही विजयाचं बीज रोवू असं देखील त्यांनी आता प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जातोय, नीलमताई आता आपल्यासोबत आहेत, काही वेळातच आपल्यासोबत केशव उपाध्ये देखील पुन्हा एकदा येणार आहेत. नितीन राऊत देखील आता आपल्यासोबत आहेत. नितीन राऊत, हा जो मोठा विजय ज्याच्याविषयी आता आपण काही वेळापूर्वी बोलत होतो, याचे काय की पॉइंटर्स वाटतात तुम्हाला? कारण 50 वर्षांचं आतापर्यंतचं धावतं यश आणि आता मुनगंटीवार म्हणतात की कदाचित आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडलो की काय, ही उणीव बेसावध होतो की काय असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्हाला काय वाटतं, त्यांचा कुठला चुकीचा मुद्दा कदाचित ठरू शकतो, उणीवा त्यांच्यातल्या, आणि तुमचं कशातून यश तुम्हाला प्राप्त झालं? नाही, मला या ठिकाणी एकच सांगावंसं वाटतं की नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. नागपुरात ज्याला आपण ज्येष्ठ मंत्री आणि ताकदवर मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा हा मतदारसंघ, आणि त्याच्यानंतर नागपूरमध्येच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आलेले आहेत आणि आता देशाचे नेते म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा एक सक्षम नेते त्या ठिकाणी आहेत. चंद्रशेखर बावनकुळे नेते आहेत. आणि हे सगळे नेते असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयी त्यांचा जो अधिकार होता आतापर्यंतचा की आमचाच उमेदवार या ठिकाणी आमकाच निवडून येईल, त्याला या ठिकाणी काळीमा पुसण्याचं काम या ठिकाणी झालं. तो इतिहास बदलवण्याचा जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे याचं पुनर्विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे, परंतु त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ही निवडणूक सांकेतिक असते. जे पदवीधर या ठिकाणी मतदार बनतात ते मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातले आलेले आहेत. जो शेतकरी कायदा यांनी या ठिकाणी आणला त्या कायद्याला सुद्धा विरोध या निवडणुकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी दाखवला आहे. दुसरी बाजू की या ठिकाणी आमचे जे कार्यकर्ते, आमचे नेते मंडळी या सगळ्यांनी एकीचं प्रदर्शन केलं. कुठेही आम्ही कमी पडलेलो नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळली. मी तर धन्यवाद देऊ इच्छेन
आमच्या सर्व कार्यकर्त्यांना की त्यांचा मी आणि काँग्रेस पक्षात सदैव ऋणी राहील, आभारी राहील की त्यांनी हे सुंदर चित्र या इतिहास या ठिकाणी घडवलेला आहे आणि संघभूमीचा या ठिकाणी पराभव झाला आणि दीक्षाभूमीचा विजय झालेला आहे. नक्की. पण नितीनराव, तुम्ही याविषयी सुद्धा भाष्य करा. तुम्हा तीन पक्षांमधला एक पक्ष शिवसेना, ज्याच्यावर टीका होतीये की या शिवसेनेला नुकसान झालं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र चा फायदा झालेला आहे. असं काही नाही. नुकसान आणि फायदा हा विषय या ठिकाणी नाही. शिवसेनेचं नेतृत्व राज्यात महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाचा हमखास फायदा या ठिकाणी असा झाला की ज्या वेळेला हे भारतीय जनता पक्ष आणि मनसे हे सडकेवर उतरून आंदोलन करत होतं, त्यावेळेला लोकांची प्रतिक्रिया राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी होती की हे मुख्यमंत्री आमचे वाटतात आम्हाला आणि निश्चितपणे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते चांगलं काम करतायत, आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहात, अशा प्रतिक्रिया आपल्या चॅनलवरूनच आपण. देवेंद्र फडणवीस सध्या संवाद साधतात. पहिली गोष्ट अशी आहे की विधान परिषदेचे निकाल हे निश्चितच आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे लागलेले आहेत. आम्हाला अपेक्षा होती की विधान परिषदेत आम्हाला चांगला विजय मिळेल, पण आम्हाला केवळ एकच जागा मिळाली आहे आणि त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की आमच्या अपेक्षानुरूप हे निकाल नाही. मुळातच याचं विश्लेषण करायचं झालं तर पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे. अगदी खालपर्यंत ते गेले. आमची स्ट्रॅटेजिक चूक कुठे जर झाली असेल तर ती तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर त्यांची शक्ती किती होईल या संदर्भात कुठेतरी आकलनाची आमची चूक झाली आहे. पण मला असं वाटतं की पहिली निवडणूक होती, त्यामुळे आम्हाला आता त्याचा अंदाज आला आहे आणि पुढच्या निवडणुकीचा प्लॅन त्यानुसारच आम्ही निश्चितपणे तयार करू. एक गोष्ट अजून या ठिकाणी मला सांगितली पाहिजे की विशेषतः पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक अचानक लागल्यामुळे आम्हाला रजिस्ट्रेशनची संधी मिळाली नाही आणि जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन या तिन्ही मतदारसंघात जे आहे ते सरकारी तंत्राने केलेलं रजिस्ट्रेशन आहे. नेहमी राजकीय पक्ष रजिस्ट्रेशन करतात, त्यात आम्ही सर्वात पुढे असतो, पण यावेळेस कंप्लीट रजिस्ट्रेशन जे आहे ते गव्हर्नमेंट एजन्सीने केलेलं आणि गव्हर्नमेंट सर्वंट्सच्या थ्रू केलेलं अशा प्रकारचं ते रजिस्ट्रेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी रजिस्ट्रेशनमध्ये आम्ही कमी पडलो. मी वोटिंगच्या दिवशी नागपूरला सांगितलं, माझ्या घरचे 4 नावं नाही आहेत, गडकरी साहेबांच्या घरचे 2 नावं नाही आहेत, फॉर्म भरून ते आलेले नाही आहेत. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बाजूला आहे. आत्ता जे जिंकल्यात त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. आम्ही अजून ताकदीने मैदानात उतरू. एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद केली पाहिजे की ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना एकही जागा मिळालेली नाही. म्हणजे या 3 जणांच्या आघाडीचा फायदा हा दोघांना झाला आहे, एकाला त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि खरं तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की जसं आम्ही देखील विचार केला पाहिजे, थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नव्यानं स्ट्रॅटेजी केली पाहिजे, तसंच ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांची एकही जागा निवडून येत नाही त्यांनाही आत्मचिंतन केलं. राज्य सरकारच्या कामाची पावती आहे का? शरद पवार म्हणतात की वर्षभर जे काम केलं त्याची लोकांनी पावती दिली. मला असं बिलकुल वाटत नाही. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पण ठीक आहे, आता ते जिंकले असल्यामुळे ते राज्य सरकारला पावती वगैरे असं म्हणतील. येत्या काळात हे स्पष्ट होईल. गटागटाचं राजकारण, उमेदवार चुकीचे दिल्यामुळे हा सगळा पराभव झाला अशी एक चर्चा आहे. काय उमेदवार चुकीचे किंवा उमेदवार जे आहेत हे आमचे सगळ्यांची सल्लामसलत करूनच ठरवले होते. साधारणपणे ज्यावेळेस आपण हारतो त्यावेळेस त्याची अनेक कारणं असतात, त्यामुळे हेही कारण आहे का आम्ही निश्चित विचार करू. पण आता तरी सुकृत दर्शनी असं वाटत नाही. हैदराबाद आघाडी आहे 150 पैकी, ज्या निवडणुकांमध्ये तुमचे फक्त 4 तुम्ही स्वतः जाऊन. मला असं वाटतं की देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेषतः ज्या ठिकाणी हैदराबादसारख्या ठिकाणी जिथे केवळ मागच्या वेळेस आमचे 4 जागा होत्या, भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी आपली ताकद लावली आणि जनतेने प्रचंड रिस्पॉन्स त्याला दिला आहे. आणि एकूणच मला असं वाटतं की दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये हैदराबादचे निकाल एक
नवीन ट्रेंड सेट करतील असं मला वाटतं आणि हैदराबादच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वावर देशभरामध्ये ज्या प्रकारे लोकांचा विश्वास दिसतोय त्याचंच हे द्योतक आहे. हैदराबाद चुनाव आए जो नगर निगम के चुनाव में बीजेपी ने अनएक्सपेक्टेड रिजल्ट अभी रुझान सामने आ रहे हैं, एमआईएम का एक गढ़ माना जाता था सर. देखिए, मैं तो इसको अनएक्सपेक्टेड नहीं कहूँगा क्योंकि वहाँ पर बदलाव के बयार साफ नज़र आ रहे थे. जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी के शीर्षस्थ नेताओं ने, विशेषकर हमारे अध्यक्ष जी जगत प्रकाश नड्डा जी होंगे या फिर हमारे जो अमित शाह जी हमारे गृह मंत्री जी हैं, इन्होंने जिस प्रकार से वहाँ पर प्रचार किया है और एक पूरी भारतीय जनता पार्टी ने जिस प्रकार से प्रचार किया है, तो मुझे लगता है कि उसके कारण लोगों में एक विश्वास तैयार हुआ और देश भर में आज आदरणीय मोदी जी के नेतृत्व के प्रति एक सकारात्मकता है, जिसके कारण लोग बीजेपी को वोट करना चाहते हैं. और इसलिए मुझे लगता है कि एक प्रकार से सदर्न इंडिया के लिए, दक्षिण भारत के लिए एक नई शुरुआत है. निवडणुकीच्या निकालामुळे मित्र पक्षाची उणीव तुम्हाला भासली का? मित्र पक्षाला आमची भासली असेल, आमचा एक तरी आला, त्यांचा एकही आला नाही. देखिए, महाराष्ट्र विधान परिषद के जो चुनाव हुए उसमें जो निर्णय आए हमारे अपेक्षा अनुरूप वो नहीं है. हम ये मानते थे कि हमको ज़्यादा सीटें मिलेगी, मात्र 1 सीट हमको मिली है. और विशेष रूप से इसमें जब हम विश्लेषण करते तो ध्यान में आता है कि 3 पार्टियां साथ में आने के बाद उनकी शक्ति का जो हमने आकलन किया वो कहीं ना कहीं गलत हुआ है. हमको और मेहनत करनी पड़ेगी उनकी शक्ति कितनी, इसको समझकर. चूँकि मैं तो ऐसा मानता हूँ और मैंने इससे पहले भी कहा है कि ये 3 पार्टियां एकत्रित आने से शायद तात्कालिक लाभ उनको होगा पर लॉन्ग टर्म लाभ हमको होगा, क्योंकि हमको बड़ी स्पेस मिल रही है. अब उसको हमको ऑक्यूपाई करना है, उसको ऑक्यूपाई हम नहीं कर पाए. ये पहला ही चुनाव था, इसलिए उसको हम ऑक्यूपाई नहीं कर पाए, लेकिन इसको हम निश्चित रूप से करेंगे. और मैं ऐसा मानता हूँ कि हमें तो अब 1 सीट मिली है, लेकिन जिनके मुख्यमंत्री है उनको एक भी सीट नहीं मिली, तो उनको भी इस पर विचार करना पड़ेगा. सर, कहाँ चूक रही, क्या कमी रही मतदार? संवाद साधला आता देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मवियाची म्हणजे 3 पक्षांची ताकद ओळखण्यात कमी पडलो. या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि कुठे चुका होत्या, मतदारांची नोंदणी करण्यामध्ये आमच्या उणीवा होत्या का, या सगळ्यावर आम्ही विचार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नक्की. ऊर्जा मंत्री नितीन राऊत आपल्यासोबत आहेत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या नीलमताई गोरे, केशव उपाध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते, या तिघांशीही आपण संवाद साधूया. पण एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या डॉक्टर नीलमताई गोरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नीलमताई, खूप वेळ तुम्ही चर्चा ऐकत होतात, ऊर्जा मंत्री बोलत होते, केशव उपाध्ये सुद्धा बोलत होते. आता ज्या 2 प्रतिक्रिया येत आहेत, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, थेट त्यांनी सांगूनच टाकलं की आम्ही बेसावध राहिलो आणि त्यामुळे हा पराभव आम्हाला समोर दिसतोय. आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की 3 पक्षाचं काय बळ होईल त्याचं अनुमान आम्ही लावू शकलो नाही आणि म्हणून आमचे प्रयत्न कमी पडले. तुम्ही काय सांगाल? एक तर पहिला भाग असा की मला माझं जे विश्लेषण आहे ते सांगायचं आहे, आवश्यक आहे, आणि मग मी त्या प्रतिक्रियांकडे येते. कारण नेहमीच असं त्या भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असतो आणि कुठल्याही विरोधी जो आपल्या असतात त्यांचा, की त्यांच्या चौकटीमध्ये आपण बचावात्मक उत्तरं द्यावी, की जे मला आवश्यक वाटत नाही. मुळामध्ये ही जरी एकेका मतदारसंघाची निवडणूक असली तरी सुद्धा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यामधले हे मतदारसंघ होते. त्याचबरोबर इथे सामान्य मतदार म्हणजे पदवीधर किंवा शिक्षक सगळे मतदार आहेत. त्यामुळे समाजामधल्या बुद्धिजीवी किंवा ज्यांना एक सुजाण आहेत लोक, इतर सुद्धा असतात जे पदवीधर नाही आहेत, तो सुद्धा मतदार सुजाणच असतो. पण हा एक समाजाचा वेगळा मतदार घटक आहे, आपण असं म्हणू शकतो, की जो मतदार घटक व्हॉट्सअप वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, त्याच्या पलीकडचं त्यांचं वाचन आहे, त्यांचं प्रबोधन आहे. अशा प्रकारच्या मतदाराचं जे बेरजेचं समीकरण झालं महाविकास आघाडी, आणि ते होत असताना 3 पक्ष एकत्र आल्यावरती काय बेरजेचं राजकारण झालं त्याचा प्रत्यंतर आहे, मुद्दा नंबर 1. आणि मग देवेंद्रजींच्या बोलण्यात सुद्धा ते आलं की आम्ही ते असेस केलं नाही. आणि याला कारण काय? सुधीर भाऊ बेसावध राहिले म्हणता आहेत आणि देवेंद्रजी म्हणत आहेत की आम्ही असेस केलं नाही. याला कारणच हे आहे असं मला वाटतं त्याच्यात, अर्थात की स्वतः आपण आता पराभूत होऊ शकतो किंवा आपल्याला सरकारमध्ये असल्यामुळे एका अर्थाने जे एक थोडासा आभासी पद्धतीचं एक स्वतःचं कुठेतरी विश्व तयार झालेलं असतं की आपणच नंबर 1 ला आहोत,
आणि त्यांचे ठीक आहे, सर्वात जास्त आमदार त्यांचे आहेत आणि त्याच्यामुळे अजूनही जनतेमध्ये आपण तोच प्रभाव टिकवून आहोत हे जे त्यांनी गृहीत धरलं ते संपूर्णपणे निराधार होतं. दुसरं त्यांना कॉन्फिडन्स असायचं कारण हे होतं की ज्याचा त्यांचा अपेक्षाभंग झालेला दिसतोय की ज्या प्रकारे काही काही ठिकाणी देवळं उघडण्यासाठीचे आंदोलनं असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं तर तो भोपळा तिथे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय त्यांचं हित वाटतंय तो तर तिथे फुटलेलाच आहे, तिथेच वाढतो. त्याच्यामधून सगळ्या भारतभर शेतकऱ्यांचा भ्रमनिरास पूर्णपणाने केंद्र सरकारच्या बरोबर झालेला आहे. त्याचसोबत या प्रत्येक ठिकाणचे जे पदवीधर मतदारांच्या नोंदणीबद्दल एक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केला की सरकारी यंत्रणा वापरली. तुम्ही एवढे स्वतः अलर्ट आहात, तुमचं स्वतः सगळ्या सरकारी यंत्रणेपैकी आज सुद्धा उलट पक्षी माझं स्वतःचं निरीक्षण आहे काही ठिकाणी की थोडंसं गव्हर्नमेंटचं वाट लागली तरी चालेल असं वागणारे पण काही आहेत अधिकारी. त्यांचं काय आमच्याशी वैर अशातला भाग नाहीये, परंतु त्यांना ममत्व आहे काही लोकांच्या बद्दल जे आहे ते, त्याच्यामुळे बऱ्याच वदंता आमच्या पण कानावर येत असतात. मग तुम्ही ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं की कुठे गैरवापर झाला आहे किंवा नोंदणी झाली आहे, पण नोंदणी करून घेणारा मतदार आहे ना, सरकारी अधिकाऱ्यांनी नोंदणी करून घ्यायला नको होती का मग? अहो, सरकारी अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे त्यांना आदेश असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की तुम्ही अमुक तारखेला नोटीस काढा, अमुक तारखेला सर्व पक्षांना कळवा. त्या पद्धतीने योग्य ती मतदान प्रक्रिया राबवली गेली तर उलट सरकारी यंत्रणेचं अभिनंदन करायचं आणि 2-4 नावं गेली असतील तर ते चुकीचंच आहे. पण त्याच वेळेला तुम्ही आधीच सगळ्या मतदारांना 3-4 दिवस आधी काय अलर्ट करतो आपण. आणि आमच्या पराभवाबद्दल जर का म्हणाल तर आमचं असं झालंय, आमचं तसं झालंय. हे पहा काय माहितीये का, पूर्व विदर्भामध्ये तर आमच्या एवढ्या जागा युतीमध्ये यांनी प्रत्येक वेळेला आकांत तांडव करून किंवा काही ना काही अशा पद्धतीने गोष्टी करून बळकावलेल्या आहेत. आणि मराठवाड्यात तर आम्हाला नेहमीचा अनुभव आहे की स्वतःच एखादा अपक्ष उभा करायचा. इतकंच नव्हे, सुरेश प्रभू त्यावेळेला आमच्या पक्षात होते, तर त्यावेळेला त्यांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे म्हणजे की कोऱ्या नीलमताई, आपण असं मतपत्रिका स्पष्टपणे सांगताय की हा पराभव पत्करायला हवा, स्वीकारायला हवा आणि हे महाविकास आघाडी सरकारचं यश आहे. नीलमताई, आपल्याला इथे थांबावं लागतंय कारण आपली वेळ संपली. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.